हरणे बंदर प्राचीन कालापासून प्रसिद्ध आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हरणे बंदराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. शिव संध्याकाळ मित्रांनो, तर मी आलोय आज दापोलीला आणि दापोलीच्या बरोबर सुवर्णदुर्गाजवळ मी सुवर्णदुर्गाच्या बाजूला उभा आहे आणि हरणे बीचवर मी आहे आणि इथून हरणे बीच आपल्याला दिसतोय. माझ्या मागे हरणे बीच आहे आणि हा आहे सुवर्णदुर्ग. तर सुवर्णदुर्गाच्या समोर कनकदुर्ग, फतेहगड आणि गोवागड तिसरा एक गड आहे. तर सुवर्णदुर्गाच्या रक्षणासाठी तीन किल्ले बांधले होते, त्यातला हा कनकदुर्ग. तर मी आलोय, बघा इथे काय काय आहे. तर कार आपली पार्किंग पर्यंत पोहोचते आणि 5 मिनिटात आपण गडावर पोहोचतो. बघूया गडप्रमाणे काय काय बघताय. तर हा एक रात्री साठी इंडिकेटर देण्यासाठी जो लाईट हाऊस सारखा असतो तो कॉन्क्रीटचा आहे, पण तो अजून वर्किंग कंडिशनमध्ये आहे. तो हा आणि त्याला पण पूर्ण गेटची बंद करून ठेवला आहे, म्हणजे आत का जाता येणार नाही. वरून जरी प्लॅस्टर असली तरी आतमध्ये जांबा विद्युत म्हणजे हा ऐतिहासिकच आहे, ब्रिटिश कालीन असावा. आणि आतले ऑफिस जे आहेत ते बंद आहेत आणि इथे गेटला पण एक सील लावलं म्हणजे हा बंद आहे. आणि आत्ताच इथले कर्मचारी 2 खालती गेले. मी गडावर आले 6 वाजता आणि दिवसभर पाऊस पडत होता. आता थोडं फ्री वाटलं म्हणून रूमच्या बाहेर आलो आणि इथे नेटवर्क नाही आहे, फक्त BSNLला नेटवर्क आहे. तर कधी आला तिकडे तर BSNLचा सिम कार्ड नक्की घ्या. माझ्यासोबत ही 2 गडप्रेमी आहे तिथे. होल्ड होल्ड. आणि कनकदुर्गाच्या खालती उजव्या साईडला ही अशी दगडाची रांग दिसते आपल्याला. त्याच्यामुळं समुद्राच्या लाटेचा तेवढा फटका गडाला बसत नाही. आणि समोर जो तिसरा गड आपण बघतोय त्याच्यावर बरेच लोकांची वस्ती आणि घरं आहेत. तर हे 3 गड रक्षणासाठी होते. तर जेव्हा आपल्याला वेळ मिळेल आणि बोट अवेलेबल होईल, जसं आपला हा येलो अलर्ट आहे आज आणि उद्या, आज तारीख आहे 25 मे. 25-26 मे नंतर जर अलर्ट उठला तर आपण हा किल्ला सुद्धा कव्हर करू. गडाची बॅक साईड आहे आणि हा असा दिसतो इथला व्ह्यू. आणि अथांग दूर पसरलेला समुद्र जाताना शेवट दिसतो. इथून ना कुठली बोट पाण्यात आपल्याला दिसते. समोर आपल्याला 3 पाण्याचे टाके दिसतात, पण त्याच्यात पण अजून खारा पाणी गेलेलं नाही, गोडा पाणीच आहे. त्यात कचरा करून टाकला आता लोकांनी. तीन नाही 5 आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर असे दापोलीच्या टूरमध्ये आपण बरंच काय कव्हर करणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओ
पाहायला विसरू नका. जय शिवराय, जय शंभू.